काय नाही दूध घाला चाललाय. चाललो दूध घेऊन गावले होय आण मग माझ्याकडे होत. कोणाचं का असणार जेर माझं पण होतं म्हणजे मला मम्मीने दिलं तर. कोणी का द्याय ना कोणाला माझं नाव काय चला येऊ का जेर आणतो बनून. नोट चालत ना ठोकळ्या. हा चला नमस्कार समद्यांना. दूध घालून तू जेर पाणी आता पाऊस आहे का तुमच्याकडे ही पदशीर सांगा. आमच्याकडे नाही. काल आला ओलीसी झिमझिम कापड भिजवाय पण नाही पाऊस. हा चला आज पालखीला जायचंय बव्हाणनगरला. तिथं पालखी येणार आहे बव्हाणनगर कारखान्यावर. संसर तुम्ही मध्ये कसं मुक्काम जायचंय? बापू सोबत. माझ्या बरं कोण जायचं का ट्रक आणली काय म्या? नाही हा नाही अण्णा बरं अण्णा आल्यावर जाऊ समद्या. हा चला येऊ का मग? चला नाही विचारलं. माझं भांडी घासायचं उराकल्या बघा तर मार्ग नाही. सकाळची असली गडबडची मापच नाही. पळून तरी माणूस कुठं पडून त्याला बी व्हायचं हे का मग चहा करायचा पोहे करायचं स्वयंपाक करायचा देव पुंजायचं. अजून देवाचं घर राहिलंय जाळायचं माझं. काय सांगायचं या झाडलंय वाटा वटण बाहेर कुठल्या लिंबाचं वाटवय. घर आणि त्याच्या पुढचं झाडलंय असं. घर आणि त्याच्या पुढचं झाडलंय. झाडते का झाडलंय मी कधी. काढलं का हा करावं लागतं यात काय करते. जरा अजून चपात्या करायच्या कणिक मळली आता भेंडी झाली. त्या भेंडीला धुवायची चिरायची. तिलाच लय वाढवू लागतं. मेंढाळ्याची मिरची धुवायची बारीक करायची. ती थोडी आधी परतून घ्यायची. कारण की तेलाची थोडी बिकर तेलाची भाजून घ्यायची नंतर पुण्य टाकायची. मग चिकट होत नाही मोकळी फडफडीत होती. नाहीतर अण्णा म्हणतो न ग तसली चिकाट गेली. त्याच्यामुळे ती मोकळी करावं लागते फडफडीत. तिला वाढवून तिचे अपडेट चालू एकदा हलवल्यावर बरं होईल. तिने हलवली ना हा जायला लागला उठताना पडलेलं सायकल तुझी पोळण ते विचारलं. चला झाली भांडी आता देवाचं घर झाडायचं देवपूजा करायची. आणि कोणी आज पालखी यायचं. आज पालखी यायची बरं का. भावनगरला आता पोराची शाळेतल्या पोरांचं कसं चालायचंय काय बघ की तर हा सुट्टी मिळेल की तुम्हाला. दुपारून काय सांगता येत नाही. हा दुपारला सुट्टीच असते दरवर्षी पालखीला. गेल्या वेळेस नव्हती दिली. आम्ही घर आलतो नाही नव्हती दिली. दिलती ग नाही ग आम्ही सरांकडनं परमिशन घेऊन आलतो आणि घरच्यांना फोन केला तेव्हा सर लावलं. बरं आज बी तसंच करा मग नाही जर दिली तर. हा मग आम्ही भावनगरला जातो. आम्ही ना दुसरीकडे कुठे जात उद्या त्यांच्या बेलवाडी ही असते. पण बेलवाडीला एक सकाळचं नाही गडबडीत जाणं होत. एकतर पुरशी दिने आपलं जायचं दुपारनं सकाळ मिरा फिरा होतो. मग तीच तर आणि संसला रात्री जायचं म्हणलं रात्री कामले असतात. संध्याकाळचं तर जमत नाही. काय करायचं एकटी वस्ती इथं कसं होतं. इथं जाऊन नाही ना जमत. तसं भीती नाही काही पण तर हा असू दे तर मम्मीकडे पण जाते आता. हा 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 बघा बघा काय चाललंय. मी आत्ताच आंघोळ बिंघोळ केली. म्हणलं शाळेचे कपडे घाला परत उगा म्हणले उशीर लागतो. दुसरी घातली परत बदला ती घाला म्हणजे करत तरी अजून विना पाडल्या नाही तर. अई मम्मी काय बोरीचं झाड छट्टी आहे. काट पडतात राहत पाय लागतंय ना मला तोंडाला माझ्या म्हणून म्हणलं 2-3 खांड तोडून घ्यायचं या. धुणं लय हाय एवढे तोडलं म्हणजे झालं. लय काटा आलं का झालं लय काटायचं म्हणजे काय महाग नाही.
पाणी येते माझ्या कपड्यावर. आज इथं ड्रेस मारलाय, उद्या रंगीतच घालते. ड्रेस लय मारलाय अगं मागणं. तसं पण ज्ञानेश्वरी हो का? नाही नाही गुरुवारी हो, मागणं ड्रेस भरलाय आणि तू का नाही हेच केलं नाही लाल माती. काल धुवायला टाकायला कळत नव्हतं होय. अगं मी तिथे ठेवलेलं, मला वाटलं घेईल तू आणि माझ्या लक्षात नाही गेलं. आता गावा घ्यायची. असू दे तर, बाय बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बाय. चाललंय काम सकाळचे.